सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 48. श्लोक पाहूयात. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. समत्वं योग उच्यते. श्लोकाचा अर्थ पाहूयात. योगस्थ म्हणजे समभाव किंवा योगामध्ये स्थिर. कुरु म्हणजे कर. कर्माणी म्हणजे तुझे कर्म. संगन म्हणजे आसक्ती. त्यक्त्वा म्हणजे त्याग करून. धनंजय म्हणजे हे अर्जुन. सिद्ध असिद्धयो म्हणजे यशापयशामध्ये. सम म्हणजे समभावाने. भूत्वा म्हणजे होऊन. समत्वम म्हणजे समभाव. योग म्हणजे योग. उच्यते म्हणजे म्हटले आहे. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. भगवंत या श्लोकात अर्जुनाला योगात स्थिर होऊन कर्म करण्यास सांगतात, म्हणजेच योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. योग म्हणजे काय? तर योग म्हणजे जोडले जाणे. योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय. परमतत्व म्हणजे कोण आहे? तर परमतत्व म्हणजे श्री भगवान आहेत. आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिणामांशी काहीही कर्तव्य नाही. लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचा प्रश्न आहे. योगस्थ कुरु कर्माणि म्हणजे योगात स्थिर होऊन कर्म कर. परमात्म्यात स्थिर होऊन कर्म कर. भगवंत म्हणतात आसक्ती सोडून, तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर. आणि अशा समत्वालाच योग म्हटले आहे. आपला हा मनुष्य देह जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रकारची कर्मे करत असतो. परंतु आपण कुठलेही कर्म करण्याआधी त्या कर्मांच्या फलांचा विचार करतो आणि परिणाम अनुकूल किंवा प्रतिकूल असतील त्यानुसार आपले वागणे बदलते. म्हणून भगवंत या श्लोकात अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश देतात की योगात स्थिर होऊन कर्म कर. आणि या समत्वालाच योग म्हटले आहे. समत्व म्हणजे काय? तर लाभ हानी, जय पराजय, यश अपयश, सुख दुःख यांच्या आसक्तीचा त्याग. समत्व केवळ शरीराचेच नसते तर मनाचेही असते. आसनांमुळे शरीराचे समत्व साधले जाते, तर प्राणायामामुळे श्वासाचे समत्व साधले जाते आणि त्याबरोबरच मनाचेही. जेव्हा जेव्हा आपल्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण होईल व अस्वस्थ वाटेल तेव्हा पद्मासनात बसून 10 वेळा 1 ते 5 अंक मनात मोजत दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा 1 ते 5 अंक मोजत श्वास सोडला तर मन शांत होते व बुद्धी स्थिर होते आणि मन निर्णयक्षम होते. असा प्रयोग तुम्ही जेव्हा खूप जास्त विचार असतात मनात तेव्हा करून पाहू शकता. गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये समत्व योगावर भर दिलेला आहे. या श्लोकात कर्मयोगाची महानता स्पष्ट केली आहे. आपण एका दिवसाच्या कर्मांचा विचार करून पाहूया. दिवसातील 10 कर्मांचा परिणाम आपल्याला अनुकूल आहे
व 10 कर्मांचा परिणाम प्रतिकूल आहे. परंतु दिवसाच्या शेवटी आपल्याला फक्त वाईट कर्मेच लक्षात राहतात आणि दिवस खराब गेला असे वाटते. 10 यशस्वी कामांचे आपल्याला काहीच वाटत नाही. अगदी 10तील एकच काम जरी अयशस्वी झाले तरी आपल्याला तेच लक्षात राहते, कारण हा मनुष्य स्वभाव आहे. सफलतेचा विचार अगदी कमी, मात्र असफलतेत आपण गुंतून राहतो. कर्मसिद्धी ही अल्पकालीन असते तर असिद्धी ही दीर्घकालीन असते. सिद्धीचे सुख कमी असते परंतु असिद्धीचे दुःख मात्र जास्त असते. भगवद्गीता हे एक योगशास्त्र आहे. जशी इतर अनेक शास्त्रे आहेत, जसे की रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी, यामध्ये निरनिराळे प्रयोग असतात व ते केल्यामुळे, त्या अनुभवातून गेल्यामुळे या शास्त्राचे आपल्याला चांगले आकलन होते. तसेच योगशास्त्राचेही आहे. आपण एखादे चांगले कर्म केले तर त्याची प्रशंसा व्हावी, प्रसिद्धी व्हावी, लोकांनी टाळ्या वाजवाव्यात असे आपल्याला वाटते. पण ते कार्य प्रसिद्धीसाठी नसावे, तर ते माझे कर्तव्य कर्म आहे ना व ते करणे योग्य आहे का असा प्रश्न स्वतःच विचारावा. असे केल्याने भगवद्गीतेप्रमाणे आचरण करण्याचा अनुभव आपल्याला येईल. अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा त्याला सल्ला देण्यात आला आहे. श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे. तसेच अर्जुन हा क्षत्रिय आहे म्हणून तो वर्णाश्रम धर्म संस्थेत सहभागी आहे आणि वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हाच आहे. भौतिक जगात प्रत्येक जण मात्र स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करील तेव्हाच वर्णाश्रम धर्माच्या तत्वांचे पालन योग्य रीतीने होईल. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे: निष्काम भावाने कर्म करत राहा आणि परिणामांमध्ये समभाव ठेवा, हीच खरी योगस्थिती आहे. भगवद्गीतेच्या या श्लोकात कर्मयोगाचा सार आहे. श्रीकृष्ण असे शिकवतात की समत्व बुद्धी हीच योगाची खरी ओळख आहे. यश आणि अपयश, लाभ आणि हानी, सुख अथवा दुःख या सर्वांमध्ये मन शांत आणि सम ठेवून कर्म करणे हीच आध्यात्मिक उन्नतीची गुरुकिल्ली आहे. तसेच आधुनिक जीवनात आत्मविकासासाठी या श्लोकातून आपल्याला काय संदेश मिळतो, तर कर्तव्य करणे तुमच्या हातात आहे. फळ काय मिळेल ते परमेश्वरावर सोडून द्या. समत्व ठेवले की मन शांत होते आणि शांत मनातूनच श्रेष्ठ कर्म निर्माण होते. अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील 48वा श्लोक समजावून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.